नमस्कार, पल्लवीज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत बिस्किटांपासून ट्रेन कशी बनवायची ते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी इथे एका पॅन मध्ये मी साधारण पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। आता ह्या साखरेचा आपल्याला पाणी न वापरता पाक करून घ्यायचा आहे। इथे आपला साखरेचा पाक बनवून तयार आहे। आता हा पाक आपण एका दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया। इथे मी पार्लेजी बिस्किटचे 2 पुडे घेतलेले आहेत। आता आपल्याला बिस्किटवर अशा पद्धतीने पाक लावून घ्यायचा आहे आणि त्यावरती दुसरं बिस्किट ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण सगळ्या बिस्किटांना पाक लावून घेऊया। इथे आपले बिस्किट तयार आहेत। आता आपण हे जोडून घेऊया। तर त्यासाठी आपल्याला साइडनेही पाक लावायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बिस्किट जोडून घ्यायचं आहे। इथे आपला ट्रेनचा एक कप्पा तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण 3 कप्पे तयार करून घेऊया। इथे आपले 3ही कप्पे तयार आहेत। आता आपण आपल्या ट्रेनला चाकं लावून घेऊया। तर त्यासाठी आपण पोलोच्या गोळ्यांचा वापर करणार आहोत। गोळ्यांच्या साइडने आपल्याला पाक लावून घ्यायचा आहे आणि ह्या गोळ्या आपल्याला बिस्किटांवरती चिकटवून घ्यायच्या आहेत। इथे आपल्या ट्रेनला चाकं लावून झालेली आहेत। आता आपण इंजिन बनवून घेऊया। तर त्यासाठी तुम्ही गोल शेपची कुठलीही बिस्किट घेऊ शकता। अशा पद्धतीने आपल्याला इंजिन बनवून घ्यायचं आहे। इथे आपल्या ट्रेनचं इंजिन तयार आहे। आता मी जेम्सच्या 2 गोळ्या घेतलेल्या आहेत, त्यापासून आपण लाईट्स लावून घेऊया। इथे आपले लाईट लावून झालेले आहेत आणि आता परत मी पोलोची अर्धी गोळी कट करून घेतलेली आहे आणि ती इथून खालून लावून दिलेली आहे। तर अशा पद्धतीने आपली ट्रेन बनवून तयार आहे। तुम्हाला हवे तेवढे कप्पे तुम्ही वाढवू शकता। तर आजची ही रेसिपी बघितली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। पुन्हा भेटूया एका वेगळ्या रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।